पुण्यामध्ये शासकीय वसतिगृहामध्ये हिडमा हा कमांडर आहे नक्षलवाद्यांचा आणि त्याच्या समर्थनार्थ ओरे बंदूकवाला हे गाणं लागलं होतं आणि त्यानंतर त्याच्या निषेधार्थ एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे. आपण पाहू शकतो त्यांनी प्रतिकात्मक हा पुतळा देखील यावेळेस दहन केलेला आहे आणि हे जे संपूर्ण विद्यार्थी आहेत सध्या एकंदरीत आपण जाणून घेऊया की यांची काय मागणी आहे. दादा काय सांगतील एकंदरीत काय मागणी आहे आपली या आंदोलन केले काय मागणी आपली मागणी एवढीच आहे की जे नृत्य साजरं झालेलं आहे त्याच्या मागे जो कोणी अधिकारी आहे त्याच्या मागे जे कोणी विद्यार्थी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते निलंबित झाले पाहिजे. एकंदरीत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा झालेला आहे पण त्याच्या मागे जे हे सगळं फक्त विद्यार्थी करू शकत नाही त्यांच्या मागे जे कोणी अधिकारी आहे त्यांच्यावर सुद्धा हे झालं कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या फक्त गुन्हा दाखल झाले ते निलंबित झाले नाही त्यांच्यावरती हॉस्टेलमध्ये निलंबित केलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जातं की चुकून त्यांच्याकडनं हे गाणं घेण्यात आलंय. चुकून घेण्यात आलेलं नाहीये. पहिली गोष्ट तर ते 30 ते 25 दिवसांआधीपासून हे या सगळ्याचं प्रिपरेशन करत होते त्यामुळे ह्याच्यावर हे दिसतंय की त्यांनी ऑन द स्पॉट हे काही केलेलं नाहीये. ह्याचं प्लॅनिंग जवळजवळ 25 दिवसांपासून चालू आहे त्यामुळे या सगळ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी हेच आमचं अभाविपाचं निवेदन आहे. दादा एकंदरीत पोलिसांसोबत देखील आपली झटापटी झालेली आहे काय सांगशील. आम्ही 11 एप्रिल रोजीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. हिडिमाच्या नावाखाली हिडिमाचं समर्थन करणे हिडिमाचं उदात्तीकरण करण्याचं काम तेथील काही गुंड प्रवृत्तींनी तेथील काही लाल बाणगुळ्यांनी केलं होतं. आज विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रप्रेमी युवकांनी आणि पुण्यातल्या सर्व युवकांना दाखवून दिले ज्यावेळी असं लाल बाणगुळं वर येऊन त्यांची वळवळ करतील त्यावेळी राष्ट्रप्रेमी युवक विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता त्यावेळी अशा पद्धतीने हिडमाच्या स्वरूपात जे व्यक्ती असतील त्यांचं दहन करण्याचं काम या ठिकाणी करेल. ज्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आम्ही आज हे मागणी करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये जी घटना घडलेली आहे त्यामधील 2 विद्यार्थ्यांवर FIR देखील दाखल झालेली आहे. ही पण विद्यार्थी परिषदेची देखील मागणी आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे व्यक्ती काम करतायत जे शहरी नक्षलवाद पसरवण्याचं काम करतायत असे सर्व अधिकारी असे सर्व गृहपाल व असे जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून देशविघातक कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही मागणी करतोय. अतिशय विद्यार्थी होते आणि त्यांनी देखील जबाब देखील अशा प्रकारचे ज्यांना समर्थन करेल त्यांच्यावरती वेळोवेळी गुन्हे देखील दाखल केले पाहिजे. थोडक्यात पुणे मी म्हणजे थोडक्यात.